नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. मान्सूनपूर्व तयारीचा दावा ठाणे महापालिकेने केला असला तरी ठाणे शहरातील 10% पाणी कपात, वृक्ष छाटणी, होर्डिंगचा प्रश्न तसेच रस्ते दुरुस्तीची कामे अपुरी आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन समस्या मांडल्या आहेत. यावेळी आयुक्तांनी 10% पाणी कपातीचा निर्णयाबाबत विचार करण्यासह वर्षातून 2 वेळा वृक्ष छाटणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया करणार असल्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती संजय वाघुले यांनी दिली आहे. आज आयुक्तांकडे आम्ही 2 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधल्या काही सूचना होत्या. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, वृक्ष छाटणी असेल आणि अनधिकृत होर्डिंग असे आणि अर्धवट राहिलेले रस्ते, सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडी, सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे पार्किंग असे 5 ते 6 विषय होते. त्या बाबतीत आयुक्तांकडे सकारात्मक चर्चा झाली आणि अनधिकृत होर्डिंग जे सर्व्हिस रोडला होर्डिंग आहेत त्या ठिकाणी जमिनीचे मालक कोण आहेत, प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या रेकॉर्डला होर्डिंगची साईज किती आहे आणि जागेवर किती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की याची सर्व आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू. दुसरं, ठाणे शहरातली मैदानं आहेत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात, तर वर्षामधनं त्या ठिकाणी 365 दिवसापैकी एक ठराविक 45 किंवा 50 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. इतर वेळेला मैदानं मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे, 10% पाणी कपात केलं आहे. अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये जाणवत आहे. अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत. हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह. 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी. आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2दा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं 2दा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. वाहनतळं, सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4 व्हीलर गाड्या लागल्या जातील. ते वाहनतळ गेली 4 वर्षे झाले बंद आहे. आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे, म्हणजे नौपाड्यासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतंय. महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, राममर्थ रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरा पेड्या मारुती महागिरी कोळीवाड्यातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे. अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं. त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल, अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे पण काही ठिकाणी अजून कामं झालेली नाहीत. ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे. तर 10% पाणी कपात नाही बोले रद्द करणार, पाणी आणणार नाही. 10% मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10%चं पाणी कपात केलेलं आहे. आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू. भेट झाली आहे, काय सकारात्मक आज चर्चा झाली? आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी माननीय आयुक्तांची भेट घेतली आणि प्रत्येकाच्या प्रभागातले जे अतिशय महत्त्वाचे विषय होते, आपत्कालीन जे विषय होते, मग ती नालेसफाई असेल, फांद्या छाटणी असेल किंवा छाटलेल्या फांद्या या वेळेवरती उचलल्या जात नाहीत किंवा पाणी कपात आता सध्या जी ठाण्यामध्ये चालू आहे आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय, अनधिकृत होर्डिंगचा विषय असेल किंवा ज्या अनेक गाड्या अनेक महिने वर्षानुवर्ष एका जागी पार्क केलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही, अशा अनेक समस्यांवरती आमच्या आयुक्तांची चर्चा झाली आणि आयुक्तांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आणि ज्या आम्ही सगळ्या नगरसेवकांनी ज्या काही मागण्या केल्या तर या सगळ्या विषयांवरती लवकरात लवकर आढावा घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः येऊन पाहणी दौराही करणार आहेत आणि जे जे विषय आम्ही त्यांच्या समोर मांडले ते लवकरच त्याच्यावरती ते कारवाई सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे अतिशय सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्ह अशी आमची मीटिंग झाली. धन्यवाद.
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जून 26 रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे ॲडव्होकेट निरंजन डावखरे पहिल्या फेरीतच विजयी होतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। ठाण्यातील आर.जे. ठाकूर महाविद्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या मेळाव्यात चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते। याप्रसंगी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, ॲडव्होकेट निरंजन डावखरे, माजी नगरसेवक हणमंत जगदाळे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार निरंजन डावखरे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, तर महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारतीय रिपब्लिकन पक्ष यांनी पाठिंबा दिला। ॲडव्होकेट निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये त्याला महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी दिल्यापासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई आणि वेगवेगळ्या शिक्षकेतर संघटना, या सर्व संघटना असतील, या सर्व संघटनांनी त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला आहे। विविध संस्थांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। जवळजवळ आज 38पेक्षा जास्त संघटना यांनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा देऊन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या संघटना या ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत। पूर्ण सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत असणाऱ्या या मतदारसंघामध्ये त्यांनी सातत्याने केलेला प्रवास असेल, तिथले असणारे विद्यार्थी असतील, तिथले असणाऱ्या शाळा असतील, त्यांचे असणारे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम केलं। आणि करोनाच्या काळामध्ये या ठाणे शहरामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या सेवेसाठी ते झटले, याचीही अनेक जण आठवण वारंवार करून देत आहेत। त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आज या प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन भेटी देतो आहे, त्यावेळेला प्रत्येक जण असं म्हणतो आहे, निरंजन डावखरे हे आमचेच आमदार आहेत आणि आम्ही त्यांना जिंकून देणार, हा विश्वास प्रत्येक मतदाराच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळतो। त्यामुळे एक वेगळं समाधान आहे आणि आम्हाला खात्री आहे की 26 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे पहिल्या फेरीतच प्रचंड बहुमताने जिंकून येतील। यामध्ये ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक खरं तर पदवीधर मतदारसंघामधली असणारी निवडणूक आहे। जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी यामध्ये मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये करतात, तोच उमेदवार हा विजयाच्या दिशेने जात असतो। त्यामुळे महायुतीने केलेलं नोंदवलेलं मतदान हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे
की आम्हाला खात्री आहे की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांनी नोंदवलेलं मतदान हे मतदान पेटीपर्यंत नेऊन आदरणीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचं मतदान करेल आणि आम्हाला खात्री आहे की ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे नक्की विजयी होतील. परंतु अनेक नेते जे आहेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ ह्या वादामध्ये पडत आहेत, त्याबद्दल काय बोलतो? हे या सर्व गोष्टी या निवडणुकीपुरत्या नाहीत. निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे आम्ही सगळे आमच्या मित्राला जिंकून कसं आणावं यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.